आपण सुरुवात करत आहोत. सिकताः उवध्यं सिन्धवः गुदाः पर्वताः यकृच्च क्लोमानः च ओषधयः च वनस्पतयः च लोमानि उद्यन् पूर्वार्धः निम्लोचन जघनार्धः यत् विद्योतते तत् विजृम्भते यत् स्तनयति तत् विधूनुते यत् वर्षति तत् मेहति वाक् एव अस्य वाक् अस्ति. असं हे पुढचा मंत्र आहे. तर आता ह्याच्यामध्ये जे विवेचन आहे पुढील त्याच्या अवयवांचं, त्याच्यामध्ये असं सांगितलं आहे की सिकताः उवध्यम. आता सिकताः म्हणजे वाळू. तर वाळू हे जे काही आहे हे त्याच्या उदरातील अन्न आहे. आता वाळूच का? तर इथे शंकराचार्यांनी खास करून असं सांगितलं आहे की हे जे अन्न आहे हे अन्न कसं आहे, तर हे जीर्ण अन्न आहे. म्हणजे त्यांनी विशेष करून आपल्या भाष्यामध्ये याचा उल्लेख केलेला आहे की हे जे अन्न इथे सांगण्यात आलेलं आहे ते काय आहे, तर ते अर्धजीर्ण अन्न आहे. मग आता हे रूपक कसं जोडायचं? कारण तसं पाहायला गेलं तर मृत्तिका म्हणजे जी माती असते ती खरं त्या बीजाचे अंकुरण करते. म्हणजे जे काही बीज आपण मातीमध्ये रोवतो आणि त्याचं मग ते धान्यात रूपांतर होतं आणि मग ते आपलं अन्न आहे. पण इथे वाळू ह्या स्वरूपात आहे. तर जसं यज्ञामध्ये मी तुम्हाला काल सांगितलं की भौतिक ज्या गोष्टी आहेत, म्हणजे आपण जसे हार, पुष्पगुच्छ, फुलं जसे इतर पूजेमध्ये वापरतो, तसं यज्ञामध्ये ज्या काही विशिष्ट सामग्री वापरल्या जातात, उदाहरणार्थ यव हे अत्यंत प्रमुख धान्य होतं, अत्यंत प्रमुख सामग्री आहे जी श्रौत यज्ञामध्ये वापरली जाते. आता ती जी स्वरूप आहे त्या यवाचं जर स्वरूप तुम्ही पाहिलं तर ते दाणेदार आहे आणि वाळू जी असते ती दाणेदार असते. तर आपण एक असा दृष्टिकोन घेऊ शकतो की ती जी भौतिक सामग्री त्या यज्ञामध्ये आपण हवील द्रव्य म्हणून वापरणार आहोत त्या अर्थी त्याच्यावर वाळूचं स्वरूप त्यांनी कल्पिलेलं आहे. दुसरा आपण असा अर्थ घेऊ शकतो की हे आता ब्रह्मांडाचं स्वरूप आहे. सो वालुकामय जितका पण भाग आहे त्या ब्रह्मांडाचा, जसा उष्णकटिबंध प्रदेश वगैरे आपण जर म्हणायला गेलो तर तसं जे काही त्याचं स्वरूप आहे ते सुद्धा या मार्फत त्यांनी कल्पिलेलं असावं. कारण शंकराचार्यांनी याचा दृष्टांत सांगताना हेच सांगितले की ते अर्धजीर्ण अन्न आहे. वास्तविक पाहता आपण आपल्या शरीरातलं अर्धजीर्ण अन्न म्हणजे काय समजतो की बाबा माणसाला अपचन झालंय. इथे आपल्याला फक्त कल्पना करायची आहे. तर ती वाळू याच अर्थी आहे की यज्ञामध्ये जे काही हवीर द्रव्य वापरलं जाणार आहे, जसं यव वगैरे आहेत, त्यांचं जसं स्वरूप आहे दाणेदार तसंच हे स्वरूप आहे. म्हणून इथे सिकताचा त्यांनी विशेष उल्लेख केलेला आढळतो. त्यानंतर त्यांनी दिलेला आहे सिंधवः गुदाः. आता याच्यामध्ये सिंधवः हे बहुवचन आहे. तर याच्यामध्ये त्यांनी विशेषतः दोन गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. आता आपल्या शरीरामध्ये ज्या शिरा आहेत, म्हणजे आपल्या अवयवांची एक प्रणाली आहे ज्यामध्ये हृदय, रक्तवाहिन्या आणि संपूर्ण शरीरात फिरणारे रक्त समाविष्ट आहे. आता हा जो रक्ताभिसरणाचा आपला जो काही प्रवाह आहे आपल्या शरीरामध्ये जे चालतो त्याचं स्वरूप इथे सांगितलेलं आहे. म्हणजे आता अश्वाच्या शरीरामध्ये हे जे काही नद्या म्हणजे नदी स्वरूपात आहे, तर हे काय आहे, तर हे आहे नद्या वगैरे प्रवाह हीच त्याची मलवाहक स्थाने आहेत. म्हणजे इथे जे सिंधवः म्हणलेलं आहे त्याच्यामध्ये दोन गोष्टी त्यांना अभिप्रेत आहेत. एक गोष्ट जी आहे ती आहे आपल्या शरीरामधल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत. आपल्या शरीरामध्ये 3 रक्तवाहिन्या असतात, एक धमन्या, एक शिरा आणि एक केशिका. हृदयापर्यंत रक्त घेऊन जाणाऱ्या आणि हृदयापासून दूर नेणाऱ्या मोठ्या धमन्या आणि शिरा या त्यातल्या त्यात महान रक्तवाहिनी, म्हणजे या दोन्ही महान रक्तवाहिन्या असा प्रवाहित करणाऱ्या आपल्या रक्ताभिसरणाच्या कार्यामध्ये अत्यंत महत्वाच्या अशा समजल्या जातात. आता जो नदीचा प्रवाह आहे तो जसा असतो तसा नदीच्या प्रवाहाप्रमाणे आपल्या शरीरामध्ये आपल्या रक्ताभिसरणाचा जो प्रवाह आहे तो या दोघांच्या मार्फत चालतो. म्हणजे या दोन आपल्या शरीरातल्या नद्या आहेत असं समजलं तरी काही हरकत नाही. कारण नदीचा प्रवाह जसा असतो त्या प्रवाहाप्रमाणे आपल्या म्हणजे त्या अश्वाच्या शरीरामध्ये सुद्धा जे काही नदी प्रवाह आहेत, जे काही आहेत ते काय आहेत, एक प्रकारच्या धमन्या आणि शिरा आहेत. म्हणजे त्याच्या ज्या काही धमन्या आणि शिरा आहेत, ज्या केशिका आहेत, त्यांना नदीची उपमा दिलेली आहे. कारण नदीच्या प्रवाहाप्रमाणे त्या शरीरामध्ये काय आहे, त्यांचा प्रवाह आहे.
त्याच्यानंतर इथे ज्याचा उल्लेख केला आहे गुदाहा, म्हणजे काय की आपली जी गुदस्थानं असतात शरीरामध्ये त्यांचा उल्लेख केलेला आहे. आता नदीच्या प्रवाहाचा आणि याचा काय संबंध आहे? तर जसा नदीचा प्रवाह हा काय असतो की नदीच्या प्रवाहामध्ये तो प्रवाह अनेक वस्तूंना त्याच्यासोबत पुढे घेऊन जात असतो. असं नाहीये की नदीमध्ये आता आपण बऱ्याचशा गोष्टी विसर्जित करतो आणि तो प्रवाह त्या विसर्जित गोष्टींना पुढे घेऊन जात असतो. त्याच्यामध्ये थोडा जरी काही अडवणूक झाली, जसं आपल्या शरीरामध्ये जर रक्ताभिसरणाच्या कार्यामध्ये काही अडवणूक झाली, जसं बऱ्याचशा लोकांचं आपण बघतो की ब्लड क्लॉट होतं वगैरे, तर मग त्याचा शरीरावर दुष्परिणाम दिसून येतो. तसंच हा जो नदीचा प्रवाह आहे, हा अनेक वस्तू ज्या त्याच्यामध्ये विसर्जित केलेल्या आहेत, हा पुढे नेत असतो. आणि मग काय आहे, की मग आता इथे जो उल्लेख केलेला आहे, की मलवाहक स्थाने म्हणजे काय, की आपल्या शरीरामध्ये जो भाग आहे, ज्यातून आपल्या शरीराचं जे काही टाकाऊ पदार्थ आहे, जे आपल्याला शरीराला उपयोगी नाहीत, ह्या सगळ्यांचं जे प्रकारचं एक उत्सर्जन होतं, त्याचा आणि नाद्यांचा म्हणजे दोन गोष्टी इथे सांगितल्या आहेत. एक सिंधवः गुदः म्हणजे काय? ह्या दोन्हीही गोष्टी त्या अश्वाचा जो शरीराचा भाग आहे, त्या काय आहेत? एक आहे जो नदीप्रमाणे प्रवाह आहे, म्हणजे त्याचा जो शिरा, धमन्या, केशिका आहेत, त्या नदीप्रमाणे प्रवाहित करत आहे शरीरामध्ये. कशाचं? रुधिराचं. आपल्या शरीरामध्ये जे रक्त आहे. आता ब्रह्मांडाची जर आपण कल्पना केली, तर त्या ब्रह्मांडामधल्या जेवढे काही नदी प्रवाह आहेत, ते ह्याप्रमाणे त्यांनी कल्पिलेले आहेत त्या अश्वाच्या शरीरावर. आणि गुदहा म्हणजे जे काही उत्सर्जित भाग आहे, जो काही टाकाऊ पदार्थ आहे, जे काही उपयोगी नाही, तेही त्या प्रवाहाच्या द्वारे काय केलेलं आहे? बाहेर टाकलं जात आहे. अशा प्रकारे इथे त्यांनी नद्या वगैरे प्रवाह त्या अश्वाच्या शरीराची मलवाहक स्थाने असा म्हणून त्यांनी विशेष करून उल्लेख सांगितलाय. शंकराचार्यांनी भाष्यामध्ये याचा उल्लेख जो केलाय तो असा आहे की सिंधवः स्यंदनः सामान्यान नद्यो गुदा नाड्यो बहुवचनाश्च. म्हणजे शंकराचार्यांनी खरं तर इथे, कारण उपनिषदकारांनी फक्त सिंधवः असंच सांगितलं आहे, पण त्याच्यामध्ये दोन गोष्टी अपेक्षित आहेत, ज्या आपल्या शिरा आणि धमनी आहेत त्यांचा इथे विशेष करून उल्लेख त्यांना अपेक्षित आहे. म्हणून त्यांनी आपल्या भाष्यामध्ये याचा विशेष करून उल्लेख केलेला आहे. त्याच्यानंतर पर्वतः यकृत च क्लोमांच. आता शरीरामध्ये म्हणजे पर्वत जे आहेत, आता या ब्रह्मांडाचं आपण सृष्टीचं वर्णन बघतो. आता मग या सृष्टीतले जे पर्वत आहेत त्या अश्वाच्या शरीरामध्ये त्यांनी कसे बघितले, तर आपल्या शरीरामध्ये सुद्धा हे कसे आहेत, तर पर्वत जसे उंच असतात, पर्वताच्या समान उंच असलेले आणि कठीण असलेले म्हणजे कठोर असलेले, कठीण असलेले असे जे आहेत ते अवयव म्हणजे काय? प्लीह आणि यकृत. तर इथे त्याचं त्यांनी तुलना केली आहे. म्हणजे पर्वत हे यकृत व प्लीहा म्हणजे पोटातील उरस्थलाचे खाली उजव्या बाजूस यकृत नावाचा आपला भाग पिंड असतो आणि डावीकडे प्लीहा नावाचा पिंड असतो. हे दोन पिंड आहेत महत्वाचे आणि आपल्या शरीरामध्ये विशिष्ट उंचीला हे असतात. म्हणून त्यांना पर्वतासमान त्याची तुलना केलेली आहे. आता क्लोमान, याचा क्लोमानचा इथे काय विशेष उल्लेख आहे, तर क्लोमान म्हणजे आपले लंग्स म्हणजे फुफ्फुस, म्हणजे मानवी शरीरात जे श्वासाच्या प्रक्रियेसाठी श्वसन प्रणालीमध्ये जे महत्वाचे अवयव आहेत ते. आता शंकराचार्यांनी याचा शांकर भाष्यामध्ये असं सांगितलंय की हृदयस्य अधहतान दक्षिण उत्तरौ मांस खंडौ, म्हणजे क्लोमांचा त्यांनी अर्थ काय सांगितलाय की दक्षिण आणि उत्तर म्हणजे डाव्या आणि उजव्या बाजूला असलेले मांस भाग म्हणजे ते आपले लंग्स आहेत, जे आपले फुफ्फुस आहेत ते. म्हणजे जर आता बघा अश्वाच्या शरीरामध्ये कल्पिलेलं आहे, पण पाहिलं तर ते आपलं सगळं इंद्रियरी शरीर आहे आणि या ब्रह्मांडामध्ये त्याचा उपमा कोणाशी, तुलना कोणाशी केली आहे, तर पर्वताशी केलेली आहे. त्याच्यानंतर केश, इथे त्यांनी असं लिहिलेलं आहे की औषधयः वनस्पतयः लोमान. तर हे जे काही समस्त सृष्टीमधले वनस्पती, औषधी, वेली ह्या जशा पसरलेल्या आहेत त्यांना केशाची उपमा दिली आहे. म्हणजे अश्वाचे जे केस आहेत, त्या अश्वाचे जे केस आहेत ते काय आहेत, तर ह्या सृष्टीतल्या या ब्रह्मांडातील समस्त काय आहेत, त्या औषधी, वनस्पती, वेली. म्हणजे जसं वडाच्या ज्या ह्या असतात पारंब्या,
त्या ज्या अशा खाली जमिनीपर्यंत टेकलेल्या असतात आणि जर आपण खूप पारंब्या असलेलं वडाचं झाड बघितलं तर ते अगदी तसंच दिसतं. म्हणजे जणू काही त्या झाडानी एक केश सांभाळलेला आहे असं. तर मग आता जर ब्रह्मांडाची आपण अशी कल्पना केली आणि त्या ब्रह्मांडामध्ये हे सगळे जे वन औषधी आहेत हे कशा स्वरूपात दिसतात, तर ते अश्वाच्या केसांच्या स्वरूपात. म्हणजे त्या अश्वाचे जे केस आहेत ते काय आहेत, तर ते आहेत समस्त औषधी वनस्पती वेली यांचं स्वरूप. त्याच्यानंतर यांनी पुढे असं लिहिलेलं आहे की उद्यान पूर्वाधः निम्लोचन जघनाध, म्हणजे काय, की उदयकाल हा या अश्वाचा पूर्व भाग आहे आणि अस्तकाल हा त्याचा पश्चिम भाग आहे. विजेची चमक ही काय आहे, त्याची जांभई आहे, म्हणजे जो काही आवाज येतो. आता उदयकाल आणि अस्तकाल याचा काय यांनी विशेष करून उल्लेख केलेला आहे, तर पूर्व आणि पश्चिम दिशा. जसं आपण पूर्व भाग आणि पश्चिम भाग म्हणतो तसंच आहे. जसा घोडा उभा राहतो, जर आपण कधी घोडा उभा राहिला तर पाहिलं तर एक जर आपण त्याची दिशा केली तर तो पुढचा आणि मागचा असे आपण दोन ह्याच्यात पाहिलं तर तो झाला उदयकाल आणि एक झाला अस्तकाल. म्हणजे जो अश्वाच्या नाभीचा पूर्वार्ध आहे, म्हणजे नाभीच्या वरचा जो आहे तो झाला पूर्व भाग आणि जो त्याच्या नंतरचा भाग आहे नाभीच्या खालचा तो झाला उत्तरार्ध, तो उत्तरकाल. म्हणजे तो झाला सूर्योदय आणि अस्तकाल. जसं काल उपनिषदाच्या विवेचनामध्ये आपण पाहिलं की त्याचं शिर जे आहे, मस्तक आहे, ते काय आहे, ते प्रभात काल आहे. म्हणजे जो काही त्याच्या शरीराचा आपण जर विभाजन केलं, म्हणजे आपण मध्य गाठला, तर त्याच्या नाभीच्या वरचा भाग आणि नाभीच्या खालचा भाग यांना त्यांनी पूर्व आणि पश्चिम म्हणजे सूर्यकाल आणि अस्तकाल असं त्यांनी त्याची तुलना केलेली आहे. त्याच्यानंतर त्याची जी काही एक प्रकारची जांभई आहे असं त्यांनी सांगितलंय की जो काही त्याचा एक जांभई आहे ते जणू काय आहे की ते विजेचं तडकणं आहे, म्हणजे ती विद्युत त्यांनी सांगितली आहे. म्हणजे ब्रह्मांडामध्ये यांनी अशी कल्पना केली की तो जो अश्व आहे ब्रह्मांड रूपी, त्याची जांभई म्हणजे विद्युत आहे, एक प्रकारची चमकणारी वीज आहे. त्याच्यानंतर मेघ गर्जना हा त्याचा भोवरा आहे, म्हणजे शरीर कंपन. म्हणजे जेव्हा गर्जना होते मेघांची तेव्हा आपण सुद्धा सृष्टीमध्ये एक प्रकारचं कंपन अनुभवतो. तर हे कंपन म्हणजे काय आहे, हेच म्हणजे त्याचं जी शरीराची जी काही एक प्रकारची अं, हालचाल आहे एक प्रकारची, ते काय आहे की त्याचं कंपन आहे, ती मेघ गर्जना आहे. पर्जन्यवृष्टी हेच त्याचं मूत्र विसर्जन आहे. आणि वाणी म्हणजे अश्वाचा जो आवाज असतो, तो आवाज हीच त्याची वाणी आहे. म्हणजे आता हे जे ब्रह्मांड आहे, काल आपण त्याचं अर्ध स्वरूप पाहिलं आणि आता ह्या शरीराचं समस्त स्वरूप त्यांनी आपल्याला ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. मग ह्याच्यामध्ये त्यांनी अंतर म्हणजे जे काही आपली ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय आहेत त्या सगळ्यांचा त्यांनी समावेश करून त्याचा कुठे कुठे कशाशी तुलना आणि कशा पद्धतीने केलेली आहे हे या मंत्रांमध्ये आपल्याला दिसून येत आहे. आता पुढचे जे मंत्र आहे, तो जो मंत्र आहे तो अश्वमेध यज्ञामध्ये दोन प्रकारची पात्र ठेवली जातात. जो अश्व म्हणजे त्या यज्ञाचा जो सवनीय पशु आहे त्याच्या दोन्ही बाजूला दोन पात्र ठेवली जातात. एक जे पात्र असतं ते समोर ठेवलं जातं आणि एक जे पात्र आहे ते मागे ठेवलं जातं. आता ही जी अश्वाची स्तुती केलेली आहे या पुढील मंत्रांमध्ये, म्हणजे आपला शेवटचा मंत्र आहे, तर ह्याच्यामध्ये जी अश्वाची स्तुती केलेली आहे ती कशा पद्धतीने केली आहे आणि अश्वमेध यज्ञामध्ये या पात्रांचं काय आहे महत्व, का बरं ती पात्र आहेत आणि मग आता ब्रह्मांडाच्या जेव्हा आपण कल्पना करत आहोत तेव्हा ती कशी आहेत, त्याचं स्वरूप काय आहे, हे आता या मंत्रांमध्ये सांगितलेलं आहे. की अश्वम पुरस्तात महिमा अह वै अन्वजायत पूर्वे समुद्रे तस्य योनिः एनं पश्चात महिमा रात्रिः अन्वजायत अपरे समुद्रे तस्य योनिः एतौ वै महिमानौ अश्वम अभितः संबभूवतुः. आता एक एक आपण याचं विश्लेषण पाहूया. आता हे काय असतं त्याचं आधी मी तुम्हाला थोडक्यात स्वरूप सांगते जेणेकरून तुम्हाला माहिती होईल की अश्वमेध यज्ञामध्ये जो अश्व असतो त्याच्या पुढे आणि मागे दोन पात्र ठेवली जातात. त्यांना शंकराचार्यांनी खरं तर आता ब्रह्मांडाच्या अर्थाने ग्रह असं म्हणलेलं आहे. पण खरं सांगायचं झालं तर त्याचं जे काही पात्रांचं नाव आहे त्याला महिमा पात्र असं म्हणतात. म्हणजे जे भौतिक जो अश्वमेध यज्ञ केला जातो त्याच्यामध्ये त्याला महिमा असं नाव आहे. आणि शंकराचार्यांनी ब्रह्मांडाची कल्पना असल्यामुळे हे ब्रह्मांडाचं रूपक असल्यामुळे त्याला ग्रह
या अर्थी सुद्धा घेतला आहे. सो दोन्ही अर्थी आपण हे शब्द घेऊ शकतो. तर मग आता हे काय असतं, तर अश्वमेधातील घोड्याच्या मागे पुढे 2 पात्र ठेवायची असतात. त्यापैकी पुढचं जे पात्र असतं ते सोन्याचं असतं आणि मागचं जे पात्र असतं ते चांदीचं पात्र असावं लागतं. आता ह्या मंत्रामध्ये काय केलेलं आहे, तर या मंत्रामध्ये दिवसाची आणि रात्रीचं रूपक केलेलं आहे त्या पात्रांवर. मग आता कसं, तर इथे असं लिहिलंय की अश्वम पुरस्तात महिमा अह वै अन्वजायत. म्हणजे काय, की अश्वाच्या पुढे महिमा नावाचं हे जे सोन्याचं पात्र आहे ते काय आहे, हे दुसरं तिसरं काही नसून हा दिवस आहे. आता दिवस म्हणजे काय, तर आपण असं घेऊ शकतो की जेव्हा सूर्योदय होतो, त्याच्या सूर्याचं तेज आहे ते जे विस्फारलेलं असतं समस्त सृष्टीमध्ये, ते अत्यंत सुवर्णमय दिसतं. जर सकाळी सकाळी सूर्योदय पाहिला तर अगदी त्याचा तसा आपल्याला अनुभव येतो. तर ह्याचं सूर्याचं तेज आहे ते तेज सुवर्णमय आहे. म्हणून इथे रूपक करताना सुद्धा उपनिषदकारांनी बघा किती बारीक विचार केलेला आहे, की त्या अश्वाच्या पुढे ठेवण्यात येणारं जे महिमा नावाचं सोन्याचं पात्र आहे. आता जर शंकराचार्यांच्या अनुषंगाने किंवा त्यांच्या भाष्यानुसार जर आपण याचा अर्थ केला, तर त्याचा अर्थ जसा पूर्वी सांगितला की प्रभात काल हे त्याचं मस्तक आहे. म्हणजे ते जे काही ग्रह आहे, तो जो काही एक ग्रह या अर्थी आहे, म्हणजे ते काय आहे की तो सूर्य, ह्याला आपण असं म्हणू शकतो. आणि म्हणजे तो जो ग्रह आहे ते सोन्याचं पात्र म्हणजे ते सुवर्ण जी कांती असलेला आहे, तो एक काय आहे, दिवस नावाचा ग्रह. म्हणजे आता यांनी ग्रह अर्थ केलाय, पण शक्यतो महिमा हा अर्थ त्याचा अभिप्रेत उपनिषदकारांना आहे, कारण त्याच्यामध्ये त्यांनी पुरस्तात महिमा असा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे दिवस हे जे काही आहे ते सूर्योदय म्हणजे काय, सूर्य आहे. आणि मग आता त्याच्या मागे जे ठेवलेलं आहे ते चांदीचं पात्र आहे. मग ते जे महिमा नावाचं चांदीचं पात्र आहे ते काय आहे, तर ते आहे पूर्व समुद्रामध्ये त्या दिवसरूपी पात्राचे उत्पत्ती स्थान आहे. जे सुरुवातीला ठेवलेलं आहे ते त्याची उत्पत्ती झाली. आणि आता जे पूर्वे समुद्रे तस्य योनिः एनम पश्चात महिमा रात्रीही. आणि मग आता त्याच्या पश्चात म्हणजे त्याच्या मागच्या बाजूला जे चांदीचं पात्र ठेवलेलं आहे त्याची रात्रीशी त्यांनी काय केलेली आहे, तुलना केलेली आहे. म्हणजे 2 प्रकारची पात्र आहेत. एक सोन्याचं पात्र ठेवलं आणि एक चांदीचं पात्र ठेवलं. ते जे सोन्याचं पात्र आहे महिमा नावाचं, त्याला दिवस असं संबोधलं गेलं. त्याचं कारण असं आहे की हे जे काही दिवसाचा प्रारंभ आहे तो पूर्वेकडनं होत असतो. त्याच्यामुळे जो यज्ञाचा पशु उभा आहे तो पूर्व पश्चिम उभा आहे असं आपण समजू शकतो. त्याचं जे मुख आहे ते पूर्व दिशेला आहे. सूर्योदय जो होतो तो पूर्व दिशेला होतो. आणि जो समुद्राचा आता हे जे त्यांनी इथे सांगितलेलं आहे की ते उत्पत्ती स्थान आहे, तर ती दिवसरूपी पात्र काय आहे की त्याची योनी आहे, म्हणजे तिथून त्याची उत्पत्ती झाली. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की त्या ब्रह्मांडाची तिथून उत्पत्ती झालेली आहे. आणि आता काय आहे की या अश्वाच्या मागे महिमा नावाचं जे पात्र आहे ते चांदीचं आहे आणि ते काय आहे, ते रात्र आहे म्हणजे तो अस्तकाल आहे. म्हणजे एक झाला उदय आणि एक झाला अस्त. आता रात्र का, तर चंद्र हा जो आहे ह्याच्यानुसार ते चांदीच्या त्यांनी इथे तुलना केली आहे. जसं चंद्र शुभ्र असतो आणि चांदी ही शुभ्र असते, त्याप्रमाणे त्यांनी इथे रूपक साधण्याचा प्रयत्न केला आहे आणि सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की जे पुढचं पात्र आहे ते सोन्याचं ते दिवसरूपी आहे, जे त्याचं उत्पत्ती स्थान आहे, जे सूर्योदय आहे किंवा आपण असं म्हणू शकतो तो उदयकाल आहे. आणि जे त्याच्या मागे ठेवलेलं चांदीचं पात्र आहे ते अस्तकाल आहे, म्हणजे तो चांदीचं पात्र जे आहे ती रात्र आहे. आणि आता पुढे काय सांगितलं आहे की अपरे समुद्रे तस्य योनिः एतौ वै महिमानौ अश्वम अभितः संबभूवतुः हयः भूत्वा देवान् अवहत् वाजी गंधर्वान् अवहत् अर्वान् भूत्वा असुरान् अवहत् अश्वः भूत्वा मनुष्यान् अवहत् समुद्रः एव अस्य बंधुः समुद्रः योनिः. आता पश्चिम समुद्रामध्ये रात्रीरूप पात्राचं उत्पत्ती स्थान आहे. म्हणजे काय झालं, पूर्वेकडे झाला उदय, ती झाली उत्पत्ती, आणि पश्चिमेचं जे पात्र आहे तिथून झाली त्याची उत्पत्ती. म्हणजे कशाची, तर रात्री रूपाची उत्पत्ती. म्हणजे आपल्या दिवसाची सुरुवात होते, मनुष्याच्या दिवसाची सुरुवात ती होते सूर्योदयाने.
आणि दिवसाचा जो आपला दिवस संपतो तो होतो अस्तकालाने म्हणजे रात्रीने. म्हणजे कुठे ना कुठे आपणच त्याच्याशी जोडलेलं गेलेलो आहोत. म्हणजे आपली सुरुवात होते सूर्योदयापासून, तो आपल्या झाला उत्पत्ती, आणि मग आपला जो काही संपतो दिवस ती झाली रात्र, म्हणजे तो झाला आपल्या दिवसाचा अस्त. आता ह्याच्यामध्ये जे नंतरचा विषय आलेला आहे की ह्या सृष्टीरूपी अश्वाचं हयः भूत्वा देवान अवहत. आता इथे विशेष करून सांगण्यासारखं आहे की आता हे तर झालं अश्वाचं त्या स्वरूप, आणि सांगितलं गेलं की ही जी उत्पत्ती आहे ती झाली पूर्व, म्हणजे त्याच्या उत्पत्तीचं जे स्थान आहे ते पूर्वेकडे आहे, आणि त्याचं जे अस्तकाल आहे म्हणजे रात्रीचं स्वरूप आहे ते पश्चिमेकडे आहे. आता हा जो अश्व आहे हा काय करतो, तर ह्याच्या इथे चार प्रकारचे आपल्याला इथे जाती सांगितल्या. जाती म्हणजे काय, की त्याचे त्यांनी विभाजन केलंय चार पद्धतीने. आता कसं, तर इथे त्यांनी सांगितलंय हयः भूत्वा देवान अवहत. आता हय म्हणजे काय, तर हयाचा अर्थ होतो अश्व. तर हा सृष्टीरूप अश्व हय होऊन देवांना वाहतो. म्हणजे काय करतो, त्याचे कार्य काय. आता हय शब्दाचा वेदांमध्ये अश्व असाच अर्थ आहे, पण मग आता इथे त्यांनी विशेष त्याचा उल्लेख का केला आहे आणि त्यांनी असं का म्हणलेलं आहे की देवांना तो वाहतो. तर ह्याचा अर्थ असा आहे की तो वाहतो म्हणजे काय करतो, तर हे जे काही ब्रह्मांड आहे ते प्रजापती स्वरूप आहे, आणि प्रजापतीच ब्रह्म आहे. ते जे तत्व आहे ते ब्रह्म तत्व जे आहे तेच प्रजापती आहे. आणि मग आता हे जो हय नावाचा अश्व आहे तो देवांना वाहतो म्हणजे काय करतो, तर देवत्व त्यांना त्याच्यामुळे प्राप्त होतं, देवत्वाची प्राप्ती करून घेतो. म्हणजे त्या ब्रह्माचा एक भाग झाला देव. म्हणजे आता या ब्रह्मांडाचे जेव्हा विभाजन करण्यात येत आहे त्याच्यामध्ये आता एक जे ब्रह्मांडाचं विभाजन करण्यात आलं ते झालं देव. म्हणजे ती अश्वाची जाती जरी असली, म्हणजे काय झालं की त्याचं विभाजन त्यांनी जरी केलं नावानिशी, तरी सुद्धा इथे त्यांना सांगण्याचा प्रयत्न हा करायचा आहे उपनिषदकारांना की या ब्रह्मांडाचं आता जेव्हा विभाजन केलं गेलं तेव्हा आता कसं झालं, तर हय नावाचा जो अश्व होतो तो देवांना वाहतो. म्हणजे काय झालं की त्या ब्रह्मांडाचा एक भाग जो आहे हयरूपी अश्व तो आहे देव. म्हणजे त्या प्रजापतीने काय केलं की देवत्व प्राप्त करून घेतलं, आणि ते झाले देवांचं विभाजन झालं. म्हणजे आता वेदांमध्ये उच्चैश्रवा हे सुद्धा घोड्याचा आहे, म्हणजे तो वाहनही मांडलेला आहे, असं नाही की तो वाहन नाहीये. देवांचं वाहनही तो आहे. पण ह्याच्यामध्ये प्रमुखतः अर्थ असा अभिप्रेत आहे की प्रजापती असल्या कारणाने त्या प्रजापतीने आपल्याला काय केलं, स्वतःला त्या ब्रह्माणी देवता स्वरूप केलं. म्हणजे त्या ब्रह्माने स्वतःला काय केलं, देवत्व प्राप्त करून घेतलं, म्हणजे ते झाले देव. आता पुढे त्यांनी असं सांगितलं आहे की वाजी भूत्वा गंधर्वान अवहत. म्हणजे काय, वाजी नावाचा जो अश्व असतो तो काय करतो, तो गंधर्वांना वाहतो. म्हणजे तो काय, त्याच्या म्हणजे हा विभाग काय झाला, वाजी नावाचा जो अश्व आहे ते झाले गंधर्वाचा विभाजन. म्हणजे त्या ब्रह्माने एक विभाजन केलं, म्हणजे ते काय केलं गंधर्व, आणि ती जी योनी आहे मग ते देवानंतरची जी योनी आहे हे खरं तर उच्च उच्च स्तरावरच्या योनी आहेत. तर आपण मनुष्य, मग त्याच्यानंतर पुढे 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 अशी ती, तर देवत्वाची योनी, मग त्याच्यानंतरची ही योनी, असं ते योनीतलं एक प्रकारचं क्रम आहे किंवा श्रेष्ठत्व आहे असं म्हणलं तरी काही हरकत नाही. तर मग आता हा वाजी नावाचा अश्व काय करतो, हा गंधर्वांना वाहतो. म्हणजे त्या ब्रह्माने, त्या प्रजापतीने काय केलं की हा जो वाजी नावाचा अश्व आहे त्याचं काय केलं, गंधर्व स्वरूपात विभाजन केलं. त्याच्यानंतर गंधर्वच का, तर गंधर्वाचं इथे वाजीचा वेदांमध्ये अर्थ होतो की शक्ती किंवा समान शक्ती बलशाली असणारे. तर मग देवांनंतरची जी योनी आहे ती गंधर्व किन्नर यक्ष वगैरे आहे, तर त्यांच्यामध्येही काही अलौकिक शक्ती असतात. तर त्या अर्थी इथे असं त्यांनी उल्लेख केलेला आहे. त्याच्यानंतर अर्वन, नंतर आलेला आहे अर्वन. अर्वन भूत्वा असुरान अवहत. मग आता हा अर्वण नावाचा जो अश्व आहे तो काय करतो, तो असुरांचं वहन करतो. म्हणजे काय झालं की त्या ब्रह्मांडाचा एक जो हय नावाचा अश्व होता तो झाला देव, एक झाला वाजी, ते झाले गंधर्व किन्नर यक्ष योनी, आणि आता तिसरं जे आहे ते आहे असुर. आता इथे अर्वण हा शब्दच का घेतलेला असावा उपनिषदकारांनी, कारण वेदांमध्ये अर्वण नावाचा अर्थ होतो अस्थिर, चंचल किंवा जलद गतीने जाणारा. आता असुरांची जी काही आपण वर्णन ऐकतो, असुर अत्यंत अस्थिर होते, चंचल होते, अनेक
असुरांच्या आपण कथा ऐकलेल्या आहेत, तर त्या अर्थी सुद्धा इथे हा अर्थ अत्यंत समर्पक आहे. तर हा अरवण नावाचा घोडा जो आहे तो काय करतो की असुरांचं वहन करतो. त्याच्यानंतर अश्वः भूत्वा मनुष्यान अवहत. आणि मग आता अश्व म्हणजे जो आपण घोडा समजतो अगदी त्याचे जे आकार आहे, तो जो अश्व आहे त्यांनी मनुष्याचं वहन केलं. म्हणजे काय केलं की मग आपली जी काही मनुष्य शरीर आहेत त्याचं धारण केलं. म्हणजे मग आता मनुष्याचं शरीर धारण केलं त्या ब्रह्माने. म्हणजे जसं मी सांगितलं की ते आपल्यामध्ये सामावलेलं आहे. आता हे समस्त ब्रह्मांड जे अश्वरूपी आहे, ते 4 प्रकारच्या अश्वांच्या जातीने त्याचं विभाजन केलं. म्हणजे काय केलं, एक आहे देव, एक तो हय नावाचा अश्व, एक आहे वाजी तो गंधर्व नावाचा, एक अरवण, एक असुर आणि एक जो अश्व मूळ जो घोडा तो मनुष्य. आता त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलं की समुद्र हाच त्या अश्वाचं पोषण करणारा बंधू असून समुद्र हेच त्याचं उत्पत्ती स्थान आहे. त्यांनी असं सांगितलंय की समुद्र योनी. आता समुद्र काय, जेव्हा आपण आपल्याच पृथ्वीचं स्वरूप जर पाहिलं तर आपण असं म्हणतो की आपला जो जल तत्वीय भाग आहे तो सगळ्यात जास्त आहे पृथ्वीवर. म्हणजे जलरूप आहे, जलमय आहे असं म्हणलं तरी काही हरकत नाही. आता इथे समुद्र का म्हणलेला आहे, तर समुद्र एवेती परमात्मा. म्हणजे समुद्र हाच परमात्मा आहे. फक्त त्याला आपण असं म्हणलं की समस्त ब्रह्मांड आहे, त्या ब्रह्मांडाच्या या समुद्रामध्ये हा एक कोणी अश्व, असं आपण कल्पना, खरं हे मनोवैज्ञानिक कल्पना आहे, जरा अवघड आहे, क्लिष्ट आहे. पण मला असं वाटतं की हा एक अद्भुत प्रवास आहे, अद्भुत विचार आहे, अद्भुत कल्पना आहे की समुद्र एवेती परमात्मा. आता हा जो समुद्र आहे हाच काय आहे, हाच परमात्मा आहे. ह्या अश्वाचं पोषण करणार आहे. म्हणजे काय आहे की तोच ब्रह्म आहे. म्हणजे जे काही आलेलं आहे त्या ब्रह्मापासूनच निर्मिती झालेलं आहे. जे काही विलीन होणार आहे तेही या ब्रह्मामध्येच होणार आहे. म्हणजे आता समुद्र याची योनी जरी असली तरी त्याचा जो काही शेवट होणार आहे तोही समुद्ररूपी रात्रीतच होतोय. म्हणजे काय होतोय, ब्रह्मापासूनच उत्पन्न होत आहे आणि ब्रह्मामध्येच विलीन होत आहे. त्याच्यामुळे इथे जे म्हणलेलं आहे की समुद्र हाच तो परमात्मा आहे, हेच ते ब्रह्म आहे आणि त्याच्या बंधनात हा अश्व बांधला गेलेला आहे. म्हणजेच काय की आपण सगळेजण त्याचा भाग आहोत, त्याचाच अंश आहोत. समुद्र हीच योनी आहे म्हणून ते त्याच्या उत्पत्तीचं कारण आहे. मग आता उत्पत्तीचे हे जे 4 अश्व आहेत, हय, वाजी, अरवण आणि अश्व, ही नुसती नावं नाहीयेत, तर त्या घोड्याच्या 4 विशिष्ट जाती आहेत, ज्या देव, गंधर्व, असुर म्हणजे ऐहिक आणि पारमार्थिक अशा सर्व प्रकारच्या जीवनक्रमामध्ये या जगतरूपी अश्वाचाच मुख्यत्वे करून उपयोग असतो. आणि हेच त्याचं वाहन आहे, हेच त्याचे वाहने आहे, जे आपण इथे म्हणलंय ना वहन या अर्थी, तर हेच त्याचं वाहन आहे. आता समुद्राचा लौकिक संबंध, दुसरा दृष्टिकोन कसा आहे तर मी सांगते. तर प्राचीन काळी जे काही घोडे होते, जातीवंत घोडे होते, त्यांची आयात ही प्रायः जलमार्गाने होत असल्यामुळे त्यांचं पोषण उत्पत्तीशी म्हणजे समुद्राशी थेट संबंध येतो असं मानलं जायचं. म्हणजे असं वर्णन आढळतं काही संस्कृत वाङ्मय ग्रंथांमध्ये की जो काही घोड्यांची आयात वगैरे व्हायची ती समुद्र मार्गाने होत असे. तर हाही विचार कदाचित इथे असू शकतो, भौतिक दृष्ट्या म्हणजे लौकिक दृष्ट्या होऊ शकतो. पण आध्यात्मिक ध्यान आहे हे आपलं आणि मनाचं अनुष्ठान चालू आहे. त्याच्यामुळे आपण इथे असाच अर्थ अभिप्रेत आहे की ह्या ब्रह्मांडाचा जो हा अश्व आहे, आपण हे जे प्रतीक मांडलेलं आहे ते 4 प्रकारचे अश्व झाले आता या ब्रह्मांडामध्ये. आणि त्या विभाजन कसं झालं तर त्या ब्रह्माने स्वतःचे 4 भाग केले, त्या 4 अश्वांच्या जाती निर्माण केल्या. एक झाले देव, एक झाले गंधर्व, यक्ष, किन्नर, एक झाले असुर आणि एक झालो आपण सगळे मनुष्य. म्हणजे जेवढं काही त्या ब्रह्मांडामध्ये सामावलेलं आहे ते सगळं या 4ही जातींच्या अश्वामध्ये सामावलेलं आहे. मग जे काही ब्रह्मामध्ये सामावलेलं आहे ते या सगळ्या 4ही जातींमध्ये सामावलेलं आहे आणि तेच सगळं आपल्यामध्येही सामावलेलं आहे. म्हणून हे सुरुवातीला असं म्हणलं गेलं होतं की हे आध्यात्मिक ध्यान आहे. ही कल्पना जरी अलौकिक असली आणि थोडी क्लिष्ट असली तरी त्याचा उद्देश हाच आहे की आपल्याला बाह्य आणि अंतर असा आपल्याला एक
एकत्वाचा म्हणा, एक रूपाचा उद्दिष्ट साध्य करायचा आहे आणि त्या परमात्माशी आपण कसे जोडलं गेलेलो आहोत, आपला त्या ब्रह्माशी आपल्याला संबंध जोडायचा आहे. तर आता अश्वमेध यज्ञाच्या अश्वाचं स्वरूप उपनिषदकारांनी इथपर्यंत सांगितलेलं आहे. आता इथे अश्व हे जो सांगितला तो केवळ यज्ञाचा भाग नाहीये, फक्त भौतिकदृष्ट्या पाहिलं तो फक्त यज्ञाचा भाग असं नाहीये, तो प्रजापती आहे. तोच तो ब्रह्मांडाचा निर्माता आहे. म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय या तीनही अवस्था त्याच्यामध्येच समाविष्ट आहेत. तोच तो ब्रह्म आहे. म्हणजे आपण फक्त एक चार पायांचा पशु या अर्थी भौतिक पाहिला, पण त्याचा जर आपण गूढार्थ पाहिला, सूक्ष्मार्थ पाहिला, तर तो हा आहे की हे जे आपण अश्वमेधाच्या यज्ञाच्या अनुष्ठानाला सगळे बसलेलो आहोत, तर हे अनुष्ठान आपलं आहे, आपल्या मनाचं आहे, आपल्या आत्म्याचा त्या परमात्म्याशी जे आपल्याला संबंध जोडायचा आहे ते आहे. आणि हे समस्त ब्रह्मांड ज्याची उत्पत्ती झाली, ज्याची उत्पत्ती स्थिती लय, हे ब्रह्मतत्व जे त्याच्या मागे आहे ते आपल्यामध्ये कसं सामावलेलं आहे, हे ह्या घोड्याच्या रूपकाने, उपमान उपमेय संबंधाने आणि विविध गोष्टींची भौतिक आणि सूक्ष्म म्हणजे सूक्ष्म आणि स्थूल अशी ती तुलना करून उपनिषदकारांनी आपल्या समोर या दोन म्हणजे हे पहिलं जे ब्राह्मण आहे त्याच्या या मंत्रांमधून आपल्याला त्याचं स्वरूप सांगितलेलं आहे की जो अश्व आपण आता या अश्वमेध यज्ञामध्ये सवणीय पशु म्हणजे तो आपला जो मुख्य आधार आहे तो घोडा नेमका काय आहे हे आधी समजून उपनिषदकारांनी आपल्याला समजून सांगितलेलं आहे. आणि आता ह्याच्या नंतरचा द्वितीय ब्राह्मणामध्ये जो विषय आहे तो असा आहे की अश्वमेध यज्ञासाठी जी आता आपल्याला अग्नीची उत्पत्ती करायची आहे, जे आपल्याला अग्नी प्रज्वलित करायचा आहे तो नेमका काय आहे, त्या अग्नीची उत्पत्ती कशी झाली याचं विवेचन म्हणजे हा अश्वमेध यज्ञ आपला आता सुरू आहे. आणि ह्याच्यामध्ये आधी आपण त्या अश्वाला आपण समजून घेतलं, त्या अश्वाचं स्वरूप समजून घेतलं, ब्रह्मरूपी तो अश्व, त्याचं ब्रह्मांडामधलं एक एक स्वरूप आणि ते आपल्यामध्ये कसं सामावलेलं आहे, कोणत्या रूपात सामावलेलं आहे हे आता आपण समजून घेतलं. आता ह्या पुढे द्वितीय ब्राह्मणामध्ये ह्याचा विषय आलेला आहे की अश्वमेधाच्या यज्ञाचं यज्ञाची अग्नीची, कारण हा श्रौत यज्ञ असल्यामुळे याच्या अग्नी उत्पत्तीचे विविध नियम आहेत भौतिक दृष्ट्या. पण आता हा आपला आध्यात्मिक एक ध्यान आहे, एक मनोयज्ञ आहे. तर ह्याच्यामध्ये आता अग्नीची उत्पत्ती कशी आहे त्याचं स्वरूप द्वितीय ब्राह्मणामध्ये आहे, ज्याचं आपण विवेचन पुढील व्याख्यानापासून सुरू करणार आहोत. आणि मग द्वितीय ब्राह्मणामध्ये त्याचे असंख्य विषय आलेले आहेत. जसं आता ह्या अश्वमेधाच्या यज्ञाचा जी अग्नीची उत्पत्ती आहे त्याच्या सुरुवातीला असं सांगितलंय की सृष्टीचा जो आरंभ झाला, मग त्याच्यामध्ये एक कथा सांगितलेली आहे की तो कसा झाला, प्रयत्न कसा झाला, आणि मग त्याचा आरंभ कसा झाला, मग पृथ्वी आणि अग्निरसाची उत्पत्ती कशी झाली, त्रिविध प्राण जे आहेत त्या प्राणविद्येचं फल काय आहे, प्राणांची उत्पत्ती कशी झाली, संवत्सर चक्र काय आहे त्याची उत्पत्ती कशी झाली, मग यज्ञ प्रजा इत्यादिकांची उत्पत्ती कशी झाली, म्हणजे अग्नीची उत्पत्ती झाली म्हणजे काय झाली, समस्त सृष्टीचीच उत्पत्ती कशी झाली, हा सिद्धांत याच्यातून आपल्याला पुढे द्वितीय ब्राह्मणामध्ये पाहायचा आहे. आणि मग द्वितीय ब्राह्मणाच्या शेवटी आपल्याला या अश्वमेधाचं स्वरूप आणि त्याचं ज्ञानाचं फल द्वितीय ब्राह्मणामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे आता आपण अनुष्ठानाला सगळे बसलो, आपण आता अनुष्ठानाचा जो आपला मुख्य या अश्वमेध यज्ञाचा आधार होता अश्व, त्याचं स्वरूप समजून घेतलं आणि आता आपल्याला कळलं की ते सगळं आपल्यामध्ये, हा अश्व म्हणजे आपणच आहोत आणि ते ब्रह्मतत्व आपल्याला कोणत्या रूपामध्ये आपल्या इंद्रियांमध्ये स्थूल आणि सूक्ष्मरित्या सामावलेलं आहे हे आता आपण जाणून घेतलं. आता आपल्याला पाहायचंय की आता त्याची अग्नीची उत्पत्ती जी काही होणार आहे, म्हणजे आता ह्या सृष्टीची उत्पत्ती, आपली उत्पत्ती, जे काही समस्त ब्रह्मांडाची उत्पत्ती आहे, मग ते आपले प्राण असतील, प्रजा असेल, संवत्सर असेल, या सगळ्यांचं आपल्याला सखोल विवेचन द्वितीय ब्राह्मणामध्ये दिलेलं आहे, जे आपण पुढील विवेचनामध्ये पाहूया. आजच्या विवेचनातला मी इथेच विराम देते. काही शंका असतील तर श्रोते विचारू शकतात. अगदीच. धन्यवाद. हरिओम.